हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? होप छान असालच. आता मी ना ट्रॅव्हलमध्ये एक व्हिडिओ शूट करते आहे. मागे पण मी असाच एक व्हिडिओ शूट केला होता सिग्नल संदर्भात, आणि मला आवडत आहे लाईक टू डू सच थिंग्स. तर आजही ॲक्च्युली तसंच कारण घडलं. आमची गाडी सिग्नलला उभी होती आणि एक माणूस मागून आला आणि त्याने आम्हाला सांगितलं की तुमचा पार्किंग लाईट चालू आहे. सो आम्हाला खूप छान वाटलं आणि एक म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंद झालं असेल त्याने आम्हाला सांगितलं, आणि सिग्नल होताच पण तो न थांबता सिग्नल मोडून पुढे चालू पडला. तर मला इतकं ते ॲक्च्युली हैराणी झाली की म्हटलं एक फ्रॅक्शन ऑफ सेकंद या माणसाने इतकी छान गोष्ट केली. म्हणजे आजूबाजूलाही बऱ्याच गाड्या होत्या, कोणी सांगू शकलं असतं खरं तर, पण त्यांनी कॉन्शियसली ते सांगितलं आणि व्हेरी नेक्स्ट मुमेंटला त्यांनी दुसरा एक रूल ब्रेक केला, जो की त्याला माहिती होतं हे नाही करायला पाहिजे, पण ते सिग्नल ब्रेक करून तो पुढे निघून गेला. सो अजब असते ना ही ह्युमन सायकोलॉजी. मला खरंच आश्चर्य वाटतं या सगळ्याचं की या सगळ्याचा संदर्भ आपल्या कर्मांशी असतो. म्हणजे एका बाजूला आपण बऱ्याचदा अननोईंगली अशा गोष्टी करतो ज्या खूप छान असतात, पॉझिटिव्ह असतात, आणि ॲट द सेम टाईम कदाचित अनोईंगली किंवा अननोईंगलीच आपल्याकडून अशा काही गोष्टी होतात की ज्या खरं तर करणं योग्य नाही, आणि आपल्याला त्याचे परिणाम म्हणा किंवा त्याच्याविषयी माहिती असूनही आपण खरं तर त्या गोष्टी करतो. सो हा जो कर्माचा खेळ आहे ना, जी कर्म आपण करत असतो त्याबद्दल आपण अवेअर असणं, कॉन्शियस असणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण कर्माचा सिद्धांत हा खूप ठोस आहे आणि तो अतिशय परफेक्ट आहे आणि तो लागू होतोच होतो. आपल्याला त्याच्याबद्दल माहिती असो, आपण ते कॉन्शियसली करत असो, इग्नोर करत असो, व्हॉट एव्हर, पण हे करणं हा जो कर्माचा प्ले आहे ना, तो खूप बॅलन्सिंगली आपण आपल्या लाईफमध्ये प्ले करणं, त्याचा कॉन्शियसली पाठपुरावा करणं खूप गरजेचं आहे. कारण आपण अगदी छोटीशी कृती ज्यावेळी चांगली करतो त्यावेळी त्याची फलितं आपल्याला तशीच मिळतात, आणि ज्यावेळी आपण नोईंगली किंवा न जाणता सुद्धा एखादी गोष्ट करतो त्यावेळी त्याची फलितं आपल्याला तशीच मिळत असतात. सो आपण यापुढे ऑनवर्ड्स या गोष्टीचं भान ठेवून त्या गोष्टी करणं की आपण काय करतोय, आणि फॉर शुअर आपल्याला तसेच रिझल्ट्स आपल्या लाईफमध्ये मिळणार आहेत. सो यापुढे आपण कुठलीही कृती करताना ती जर अवेअरली आणि कॉन्शियसली केली तर आपल्याला छान त्याचे रिझल्ट्स आपल्या लाईफमध्ये मिळतील, एक ब्लिसफुल हॅप्पी लाईफ जगण्यासाठी. सो तुम्ही यापुढे कॉन्शियस राहा, अवेअर राहा की आपण जे कर्म करत आहोत ते किती अवेअरली आणि किती कॉन्शियस लेवलवर करत आहोत. कर्मण्येवाधिकार असते, कर्म करत राहा, त्याच्या फळाची कुठलीही अपेक्षा न करता. अर्थात त्याची फलितं छान आपल्याला मिळणारच आहेत, अर्थात आपण तसं कर्म केलं तर.